शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजच्या शिबिर कार्यक्रमामध्ये देवी स्वरूपा समस्त युवती व महिला यांना व्यासपीठावरून सादर प्रणाम आहे आणि सहयोग सहकार्य देणारे समस्त मित्रमंडळी यांचाही धन्यवाद। गेल्या 3 वर्षापासून हे शिबिर आपलं चालू आहे। असं वाटत होतं हे लहान मुली बोलताना की रात्रभर ऐकतच राहू यांचं। विसरूनच गेलो मला जायचं आहे म्हणून। ते खूप सुंदर आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं तुम्ही इतकं चांगलं बोललात, तुम्हाला धन्यवाद देणार नाही। नाराज आहेत का? मग कोणाला द्यायचं आहे? तर तुमच्या सर्वांच्या वतीनं ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं त्या मेनकाताईला धन्यवाद। श्रेय कोणाला द्यायचं आहे? श्रम आपण करायचं आहे, श्रेय वडिलांना द्यायचं आहे, तेव्हा आपल्याला एक सफलता मिळते जीवनामध्ये। तुमचे मनोगत ऐकून असं वाटलं की तुम्ही मन लावून शिबिरामध्ये ऐकलेलं आहे। श्रवण भक्ती तुमच्यामध्ये आहे, श्रद्धा आहे, श्रवण भक्ती आहे, हे लक्षात येते तुमच्या बोलण्यावरून। बोलायची हिम्मत नसली तरी माईक जवळ येऊन उभं राहून जरी गेलात तरी खूप मोठं काम झालं तुमचं। आणि ते आज तर सुरुवात आहे आपली, हळूहळू याच्यामध्ये प्रगती होणार आणि प्रगतीच्या पथावर चालणाऱ्या माणसाची दुर्गती कधी होणारच नाही। प्रगती पथावर चालल्यानंतर दुर्गती टाळणारच। म्हणून हे खूप मोठा कार्य चालू आहे। दिसायला हे लहान आहे पण खूप महान कार्य आहे आणि केव्हाही चांगलं काम कमी लोकांनीच केलेलं आहे। त्याची संख्या अधिक नसते, त्याच्यात माणसं खूप नसतात। मी मागेही सांगून गेलो, अनेक वेळेस सांगतो की संख्या कमी असली म्हणजे कार्यक्रम सफल नाही असं म्हणता येत नाही, आहे ना। कारण की गर्दी किराणा दुकानावर जेवढी गर्दी असते तेवढं सोनाराच्या दुकानावर गर्दी नसते। म्हणजे किराणा दुकानाचा व्यापार मोठा आहे असं म्हणता येत नाही। कारण की इकडे लक्ष द्या, काही नाही, तिकडं चालतंय। आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की किराणा दुकानामध्ये 1000 लोकांनी सामान घेतलं, ग्राहक आलं, आणि सोनाराच्या दुकानावर एकच आला तर त्याची बराबरी होऊन जाईल ना। तसं चांगल्या कामामध्ये 1000 लोक नसले, वाईट कामामध्ये हजारो लोक जरी असले आणि चांगल्या कामामध्ये 10च जरी असले तर त्यांच्यापेक्षा मोठं काम आहे। 1 किलो साखर, 2 किलो गहू असं किती जरी घेतलं तर सोन्याची बरोबर थोडंच होणार आहे। एक तोळा जरी घेतलं तर आज काय भाव आहे? 1.5 लाख रुपये म्हणतात, मला तर माहीत नाही। तर 1.5 लाखामध्ये किराणा किती येईल? एक माणूस आला तरी तेवढंच फायदा आहे आणि इथं 1000 आले तरी तेवढेच फायदे आहेत। तसं हे खूप मोठं कार्य आपलं चालू आहे आणि जाताना तुम्हाला 1-2च मिनटामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न करेन, जास्त वेळ घेणार नाही। की आपलं जे मन आहे सफल होण्याचं एक उपाय तुम्हाला सांगून जातो। सफलता तुम्हाला असं वाटते ना
आपण सांगितलेलं आपलं आईनं ऐकावं, आपल्या बापानं ऐकावं, परिवारातल्यांनी ऐकावं, समाजातल्या लोकांनी ऐकावं, कोणीतरी ऐकावं, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते ना. आपण सांगितलेलं सर्वांनी ऐकावं. पण या साऱ्या अपेक्षा बाजूला ठेवा आणि एकच अपेक्षा करा की आम्ही सांगितलेलं आमच्या मनानं ऐकावं. एकच अपेक्षा करा. सफलतेची एक कुंजी तुम्हाला सांगालो. हजारो लोक आपलं ऐकण्यापेक्षा कोण ऐकावं आपलं? बस काम संपलं. साऱ्या जगात आपलं ऐकायची गरज नाही आणि तेव्हा सफलता मिळते. आपलं मन जर आपलं ऐकत नसेल आणि लाखो लोक आपला कीर्तन ऐकत असतील, मार्गदर्शन ऐकत असतील, प्रवचन ऐकत असतील, कथा ऐकत असतील आणि आपलं मन आपलं ऐकत नसेल तरी सफलता नाही जीवनामध्ये. एकच आहे सफलतेचं की आपलं मन आपलं ऐकावं. मनाला सांगावं. मनाचं ऐकण्यापेक्षा मनाला सांगावं. जे मनाला सांगितलं, ज्यांनी मनाला सांगितलं ते समर्थ झाले आणि ज्यांनी मनाचं ऐकलं ते कमजोर झाले, असमर्थ झाले. म्हणून आपण कोणाचं नाव आपल्या समोर येते समर्थ म्हणलं की समर्थ रामदास स्वामीचं नाव. का तर त्यांनी मनाला सांगितलेलं आहे. इथं एक लिहून आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोध. मनाला सांगितलं त्यांनी. भावे मनाला सांगणारे समर्थ आहेत आणि मनाचं ऐकणारे असमर्थ म्हणजे कमजोर आहेत. मग आपल्यामध्ये सामर्थ्य काय येणं गेले? आपण मनाला सांगायला सुरुवात केली नाही आणि तर सध्या काय चालू आहे? मनाचंच ऐकायचं. सकाळी उठवलं, जाग आला की मनानं म्हटलं की नाही ना आता आणि एक तासभर झोप ना, झालं मनाचं ऐकलं. मनाला नाही सांगितलं आपण. खायचं, प्यायचं, राहायचं, लेवायचं, नेसायचं, जे काही व्यवहार आहेत आपल्या जीवनामध्ये हे आपण मनाला सांगत करून घ्यावं. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. जे काही साध्य करायचं असेल ते असंभव नाही, अशक्य नाही, कठीण जरूर आहे परंतु असंभव नाही, अशक्य नाही. आणि ते अभ्यासामुळे ते सोपं होते. अभ्यासाने तो कौंतेय. म्हणजे शिबिर काय आहे तर अभ्यास आहे. शिबिर काय आहे तर एक उपदेश आणि उपचार आहे आपल्यासाठी. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, उपदेश आणि उपचारही आहे. असे आपण अनेक विषय अभ्यासामुळे हाताळू शकतो, आत्मसात करू शकतो. अभ्यासाचे निबळे पांगुळ गिरीवर चढे. पांगुळ जरी माणूस असला तर पर्वतावर चढू शकतो अभ्यासामुळे. म्हणून जे होत नाही त्याचं कारण अभ्यास नाही आणि जे काहीही होते त्याचं कारण अभ्यास आहे. असे अभ्यासाचे खूप प्रमाणं संतांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही एक काम करा, अधिक मासाचं निमित्तानं अधिक मासाचं मी एक व्रत सांगालो सर्वांना, महिला मंडळींना. तुम्हालाही सांगून जातो, इथं आल्यात तेवढ्या तरी ते व्रत करतील अशी अपेक्षा करतो. व्रत काही महाराज लोक व्रत सांगतात ना, 33 धोंडे करा, त्याच्यात एक मासा सोनं टाका. असलं नाही तुम्हाला, तो दुसरंच सांगणार आहो. ते सोन्याचं, माशाचं, धोंड्याचं, मातीचं व्रत नाही आहे, दुसरंच सांगून जातो. अधिक मास म्हणजे जे जे काही आपल्या जीवनामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक आपण करतो ते करायचं बंद करा, कमी करा. हे व्रत करा. खाणं, पिणं, लेवणं, नेसणं, खर्च करणं, जे काही करणं असेल ते पाणी असेल, हे वीज असेल, ज्या ज्या वस्तू असतील त्या काय करा, आवश्यकतेपेक्षा जास्त वापरू नका, अधिक वापरू नका. हे अधिक मासाचं व्रत आहे. सोपं आहे की अवघड आहे?
याच्यासाठी तुम्हाला धोंडे ते सोनं काही आवश्यकताच नाही. खूप सोपं व्रत आहे आणि सर्वांनाच करता येते. आणि हेच वास्तविक देशसेवा आहे, राष्ट्रसेवा आहे. अशा पद्धतीनंच ती केली पाहिजे. लक्षात आलं ना? दुसरी गोष्ट आहे की स्वदेशी वस्तूचा वापर करा, विदेशी वापरणार नाही असा संकल्प करा शिबिरातून. मग ते सौंदर्य साधन असो, ती खाय पियाची वस्तू असो, की कुठलीही वस्तू पदार्थ काही असो, हे असं एक व्रत करा. आजकाल अशा व्रताची गरज आहे राष्ट्राला, आपल्या देशाला. आता हे देवाला पाणी घालणं, दिवे लावणं, हे पुष्कळ दिवा लागून गेला आहे आतापर्यंत. आता याची काही मला आवश्यकता वाटत नाही. ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या कोणी सांगितल्या नाहीत आणि आपण त्याच्यामध्ये आपलं बी आवड राहत नाही, रुची राहत नाही. म्हणून हे महत्त्वाचे व्रत आहेत. आणि असे व्रत तुम्ही जेव्हा कराल, खरं सांगाल तुम्हाला घरामध्ये, त्यावेळेस इथं शिबिर घ्यायची गरज नाही, तुमचं घर शिबिर होऊन जाईल. इथं शिबिर का घेण्यात आलं आहे? आपल्या घरी शिबिराची रीत नाही, याच्यासाठी हे शिबिर घेण्याची पाळी आली. आपल्या घरी गायीची सेवा करण्याची श्रद्धा नाही, म्हणून गोशाला झाली. आपल्या घरी आईवडिलाची सेवा कशी करावं हे धर्म राहिला नाही, म्हणून वृद्धाश्रम झाले. हे सगळ्या गोष्टी, या साऱ्या गोष्टी आपण जे पाहतो, जे झालेले आहेत, ते केवळ आपल्या चुकीमुळे झालेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये हे काहीच नव्हतं, कारण हे सगळं घरीच होतं. आपली आईवडीलच आपलं शिबिर होतं, आपला परिवारच आपलं शिबिर होतं. आता काय करणार? आता शिबिर का घ्यावं लागलं याचं कारण आहे. एका जांबूवाडी म्हणजे जांबाचे झाडं, चांगले जांब पिकलेले होते आणि त्या जांबाला राखणारा माणूस राखायला आला होता. आणि तिथे एक असंच पोरगं शाळा सुटल्यावर जांब चोरायला आलं. जांबाच्या झाडावर जाऊन जांब तोडाले. त्याला त्या शेतकऱ्यानं पकडलं आणि त्याच्या हाताला धरून सांगितलं, चल तुझ्या बापाकडं, तू असं चोरी करतोस, तुझ्या बापानं असं शिकवलं आहे वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं त्या पोरानं की मला हाताला धरून बापाकडं घेऊन जाताना तुम्ही, तर माझा बाप घरी भेटणार नाही तुम्हाला. मग कुठं आहे ते? काय म्हणले, पलीकडल्या झाडावर माझा बाप आहे, अलीकडल्या मी आहे. म्हणजे बापानंच त्याला जांब चोराई घेऊन आलं होतं. आता ह्याला कुठं न्यायचं? अशी परिस्थिती आज सध्या काळाची अशी झाल्यामुळे आपणाला हे सगळं करावं लागलं आहे. म्हणून कृपया तुम्ही अधिक मासाच्या निमित्ताने आपल्या घरीच असे व्रत सुरू करा. तेच आपलं शिबिर आहे. आणि शिबिर चालवत आपण आता चालवण्याची गरजच आहे, काळाची गरज आहे. पण घरून जर शिबिर असेल तर अजून आपल्या शिबिरामध्ये थोडीशी भर पडेल आणि सोपं जाईल आपणाला शिकायला, समजायला, वागायला. हे अजून सोपं जाईल असे सर्वांना विनंती करतो. आणि कमी शब्दामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ न घेता तुम्ही समस्त मुलींना पुन्हा एक बार व्यासपीठावरून साधुवाद आहे की तुम्ही जे काही शिकलात ते सोबत घेऊन जा, है ना. ऐकून सोडून देऊ नका. मी एक दृष्टांत सांगत राहतो ना, की जिलेबीचं हॉटेल होतं. ते एक माणूस 2 तास उभा राहिला जिलेबीला बघत. जिलेबी म्हणजे काय म्हणतात त्याला? जिलेबीच ना, ते गोल गोल येडे राहतात ते. हां. आणि मग ते निघून चालला. ते हॉटेलवाला आला आणि त्याचं पकडलं मनगट. म्हणले 2 तास माझ्या जिलेबीचा वास घेतलास, पैसे दे. खाली नाही, काही नाही. त्याने भांडण लागलं दोघांचं. तिसरा माणूस आला, त्यांनी सांगितलं की किती आहे जिलेबी? 5 किलो आहे. म्हटलं 5 किलो जिलेबीचे पैसे किती होतात? म्हणजे 5 रुपये होतात त्या काळातलं. तर त्या माणसानं काय केलं, त्याला सोड म्हणले, मी त्याचे पैसे देतो. आणि ते 5 रुपये असं चिल्लर घेतले हातामध्ये, त्या हॉटेलवाल्याच्या कानापाशी नेऊन वाजवले असे, इकडं एकदा खळखळ खळखळ. म्हणले सोड आता. हॉटेलवाला म्हणला पैसे? त्यांनी सांगितलं की 5 रुपयाचा आवाज ऐकलास ना तो? त्यानं म्हणला आवाज ऐकल्यानं काय होते? यानं म्हणला मग वास घेतल्यानं काय झालं जिलेबीचा. तसं आपणाला महाराज सांगत आले आणि आपण फक्त आवाज ऐकत आलो.
एकही रुपये त्या हॉटेलवाल्याच्या खिशात आला नाही, फक्त आवाज ऐकला. तसं आम्ही जन्मभर कीर्तनं ऐकतच आले, पण घरी काही घेऊन गेलं नाही. तसं नुसता आवाज ऐकून जाऊ नका, वास घेऊन जाऊ नका जिलेबीचा. तर एखादी येडा खा, है ना. एक काय जेवढं जमल तेवढं तरी आपल्या जीवनामध्ये आचार विचारामध्ये त्याचं अनुकरण करा, तर खूप मोठा फायदा होईल. मी आत्मविश्वासानं सांगतो की नक्कीच तुमचं भवितव्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही, अशी तुम्हाला विश्वास देतो. भगवतचरणी प्रार्थना करतो की हे गावोगाव शिबिर असंच चालत राहो, असंच सेवाभावी लोकांनी आपली सेवा देत राहावी, सहयोग करीत राहो. आणि मेनका ताईलाही सांगतो की कमीत कमी आपलं एक गाव तरी या संस्कार शिबिरासाठी दत्तक घ्यावं त्यांनी, असं त्यांना विनंती आहे. आणि आपला वेळेतला वेळ काढून यांच्यासाठी आपली सेवा देत राहावी अशी विनंती आहे. तर झालेली सेवा भगवत चरणी, माता भगवतीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. भारत माता की, भारत माता की.